Zee24 एक पाऊल पुढे. त्याच्याविषयी तुला काय वाटतंय? ह्याच्यामुळे किती मोठी अडचण निर्माण होऊ शकते? अनेक विद्यार्थ्यांच्या मार्कशीटमध्ये गेल्या वर्षी सुद्धा असे प्रकार झालेले होते. नंतर ज्यावेळी पेपर तपासण्यात आले त्यावेळी साधारण 10 ते 15% फरक मार्कांमध्ये असलेला आढळून आलेला होता. यावेळी सुद्धा अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते का? आणि हा एक मोठा धोका विद्यार्थ्यांच्या करिअरला निर्माण होऊ शकतो का? हो, नक्कीच. हा एक धोकाच आहे मुलांसाठी. कारण एकदम 75,000 लोक जेव्हा बसतात आणि जेव्हा एक्झाम टाइम्सला स्ट्राईकवर जाणं हे चुकीचं आहे. आणि यापुढे म्हणजे बिलकुल. आणि दुसरा जो मुद्दा आहे ऋग्वेद, जो मी मगाशी उल्लेख केला की अशा प्रकारे जर तुम्हाला मार्क किती मिळतात, अनेक काही ठिकाणी असे केसेस झालेले होते की जो मुलगा सातत्याने टॉपर येत होता त्याला केटी लागलेली होती, असेही प्रकार घडलेले होते. ही किती रिस्की गोष्ट आहे. हा खेळच झाला, म्हणजे विद्यार्थ्यांच्या करिअर बरोबर हा एक खेळ आहे. म्हणजे परीक्षेच्या टायमाला स्ट्राईक करायचा हे तिसऱ्यांदा होतंय, दुसऱ्यांदा की तिसऱ्यांदा, 2 वर्षापूर्वी झालेलं एकदा, आणि आता परत हेच चाललंय. आणि यापुढे देखील हेच चालू ठेवतील जर यांचे मुद्दे सोडवले नाहीत तर. बिलकुल, यांचे मुद्दे सोडवले नाहीत तर हे तेच सुरू ठेवतील असा संताप विद्यार्थी व्यक्त करतात. गुरुशीन, शेवटी तू काय सांगशील? काय विद्यार्थी म्हणून तुझी अपेक्षा आहे? काय आवाहन आहे सरकारला आणि सगळ्यांनाच, प्राध्यापकांनाही? हो, माझं एवढं आहे की तुमचं जे पण प्रॉब्लेम आहे, तुमचे जे पण भांडण आहे, बघा असं कोणतंही वे नसतं की आपण सॉर्ट आउट करू नाही शकत. मोठे मोठे वॉर्स पण होतात, ते पण आहे, पण हे तर एकदम छोटीशी गोष्ट आहे. मग कशाला आमच्या फ्युचर बरोबर मिस्टेक करतायत? कारण लास्ट टाइम 10 to 15 मार्क्सच्या पर्सेंटेजचा प्रॉब्लेम, मग कोणा चांगली विद्यार्थींना केटी, मग कोणत्या केटी मार्क्स ज्यांना केटी वगैरे असते, ज्यांना 50% स्टुडंट्स आहे त्यांना 80% वगैरे. म्हणजे आम्हाला हे मोठं क्वेश्चन आहे ना की आमचं पुढे होणार काय आहे, पुढे काय आहे की नाही आहे, किंवा आम्ही कोणाकडे जायचं आणि विचारायचं की आमचा पेपर राईट चेक केला नाहीये. कोणी आम्हाला बघू, आम्ही जाऊन बघू पण नाही शकत की आमची आन्सर शीट कशी तपासणी केली आहे, कोणी तपासणी केली आहे. हे सगळं कॉन्फिडेन्शियल असतात. पण एवढंच माझं आव्हान आहे की प्लीज तुम्ही जे पण करतायत जरा आमचं बाजूला बघा, कारण आम्ही भविष्य आहे हा देशाचं. आणि आमच्या बरोबर जे काय पण तुम्ही चुकीचं करताय, अनफेअर करताय, म्हणजे तुम्ही उद्या देशाच्या भविष्याबरोबर चुकीचं करते. म्हणजे यू आर डुईंग अनफेअर थिंग्स टू द होल कंट्री. म्हणजे आम्ही जे काय करणार ते आमचं फ्युचर पण आहे, आणि आमच्या सोबत आमच्या जे घरवाले, जे आमचे राहणे आहेत, म्हणजे जे आमचे फॅमिली आहे, आमचे बरोबर केवढे आशा असतात. म्हणजे जेव्हा एक मूल परीक्षेतला उत्तीर्ण असतो तो एकटाच उत्तीर्ण नसतं, त्यांच्या बरोबर त्यांचे घरवाले, म्हणजे त्यांचे परिवार चे लोक, म्हणजे आई बाबा, अख्खं कुटुंब त्यांच्या पाठीशी असतं. आणि त्यामुळे बरोबर आहे, परीक्षा हा काही केवळ एका विद्यार्थ्यापुरता मर्यादित विषय नाहीये, अख्खं कुटुंब त्या परीक्षेमध्ये लागलेलं असतं. अशा परिस्थितीमध्ये मंजुषा मॅडम, तुम्हाला असं वाटत नाही का की आपण काही करू, ह्याच्यामध्ये कुणी अडून बसलेलं असो, सरकार काय करते, प्राध्यापकांच्या संघटनेने काय नेमक्या मागण्या केलेल्या आहेत, किती मान्य झाल्या वगैरे वगैरे, हे सगळे मुद्दे आपण बाजूला ठेवूया. पण आज आपल्याला असं वाटत नाही का की विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी आपण खेळतो आहोत आणि विद्यार्थ्यांना या सगळ्यांमुळे कुठेतरी कॉम्प्रोमाइज करावं लागतंय? आता आपल्याशी 2 विद्यार्थी बोलतायत तेव्हा ही जणू काही आपलीच मुलं आहेत. आपला मुलगा जर परीक्षेला चाललाय आणि त्याच्या जर परीक्षेचं टाइम टेबल नाही, ती विस्कळीत झालंय म्हटलं तर कुठलीही आई, कुठलेही वडील चिंतेत जाणार. ते रास्त बाब आहे. म्हणूनच मला असं वाटतं, माझं प्राध्यापकांनाही आवाहन आहे की तुमच्या मागण्या मान्य झालेल्या आहेत काही अंशी, आणि त्या जर मान्य झालेल्या आहेत तर विद्यार्थ्यांना आपण त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपण पुढे जायला नको. इथे मी दोन गोष्टी मुद्दाम सांगू इच्छिते की युजीसीने नेहमी जेव्हा जेव्हा वेतन आयोग लागू केला तेव्हा जे काही मधला गॅपचा एरियर्स तो युजीसी देते. यावेळेस नोव्हेंबर 2012 मध्ये युजीसीने आपल्याला सांगितलं, गव्हर्नमेंटला, स्टेट गव्हर्नमेंटला, की तुम्ही ते एरियर्स द्या, मग आम्ही रिकूप करून देऊ. या युजीसीच्या पत्रानंतर चर्चा झाली, कारण हा 1500 कोटीचा खर्च होता, आणि म्हणून मग तो आपण ह्या अधिवेशनात आता 500 कोटी मंजूर झालेले आहेत, ते दिले जातील प्राध्यापकांना. आणि म्हणजे आपोआप ते, म्हणजे तो गुंता सोडवलाय. फक्त असं आहे की ते एकदम 1500 कोटी मिळणार नाहीयेत आपल्याला, 500 कोटी, 500 कोटी आणि 500 कोटी असे 3 अधिवेशनात मंजूर करून घेता येतील. बिलकुल, म्हणजे विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून तुम्ही तुमच्या मागण्या मान्य करून घेऊ नका असं सगळ्यांचंच म्हणणं आहे. सरकारही तेच म्हणतंय. काय म्हणायचंय तुम्हाला? विद्यार्थी अपना प्रोफेशन का कोर में है, जो केंद्र बिंदु है ना,
हर साल में विद्यार्थी जब ये एग्जाम देता है, टीचर भी देते हैं। विद्यार्थी का बाद में एक ग्रेजुएशन के बाद में भी बहुत जो एग्जाम चलते हैं टीचर उसमें जुड़ा हुआ होते हैं। ये बात सरकार को समझाया गया है कि आप ये प्रॉब्लम रिजॉल्व करो। ये पैसे का बात गलत बात है। अपने को ये जो 2 सेंट्रल गवर्नमेंट का ऑर्डर है, ये ऑर्डर को मान्यता होना चाहिए। ये ऑर्डर का अनुसार में 14 नवंबर, 14 अगस्त और 14 नवंबर ये है अपना मांगनी पत्रों कि तुम्हें मान्यता दो। ये सेंट्रल यूजीसी कभी यूजीसी पैसा नहीं देते हैं। सरकारी इतना बड़ा ऑफिसर है, एमएचआरडी का ऑर्डर है। एमएचआरडी ऑर्डर में दिया कि रिएम्बर्समेंट सिस्टम स्टेट गवर्नमेंट को मान्यता करना चाहिए। अपना डिमांड क्या है? तुम्हारा मॉडल दे दो। तुम्हारा 1526 जो कोटिया है वो कैसे तुम डिस्ट्रीब्यूट करेगा? एमएचआरडी ने बोला था कि 12 दिसंबर 2012 तक तुम्हें हमारा हिसाब दो। इन केस द एरियर्स हैज बीन पेड टू द टीचर्स इन फुल। ये एरियर का जो भाग है ये 14 नवंबर को बोला है, दिसंबर 2012 तक तुम हिसाब दो कि तुम कितना पैसा दिया है, तुमको रिएम्बर्समेंट मिला है। सरकार म्हणजे तुम्ही पहिल्यांदा ज्या मुद्द्यापासून आपण सुरुवात केलेली होती तिथेच हा सगळा विषय येऊन संपतोय की 1 किंवा 2 मीटिंगचा प्रश्न आहे आणि त्यानंतर हा मुद्दा सॉर्ट आउट होऊ शकतो। मैं खाली एक ही बात को बोलना चाहता है, ये जो आज विद्यार्थी का आज जो परेशान हो रहा है, ये परेशान का कारण है सरकारी डिले। ये डिले चल रहा है। हम हमारा काम करेंगे, ठीक ठाक तरीके से करेंगे, जिस तरह से हम एग्जाम लेना चाहिए। एग्जाम के एक सैंकड़ों से एक पवित्रता है, वो पवित्रता को तोड़ के कोई को लेके एग्जाम होता नहीं है, होना नहीं चाहिए। इसका परिणाम महाराष्ट्र का हायर एजुकेशन के ऊपर भविष्य का बहुत बड़ा परिणाम। डॉक्टर गडदे, तुम्ही शेवटी काय सांगाल? हे कुठे ना कुठे कॉम्प्रोमाइज करावं लागतं अशी आज परिस्थिती आहे। पहिली गोष्ट मी आपल्या सर्व विद्यार्थ्यांना या माध्यमातून सांगू इच्छितो की परीक्षा घेणं, मूल्यांकन करणं यामध्ये कुठलंही कॉम्प्रोमाइज होणार नाही। आपल्या ह्या एक्झामिनेशन सिस्टीमवर ह्या सर्व विद्यार्थ्यांनी विश्वास ठेवला पाहिजे। परीक्षा ही आज जे 28 तारखेला परीक्षा होती ती परीक्षा त्यांनी बिनधास्त द्यावी, कुठलंही मनामध्ये किंतु न आणता ती परीक्षा द्यावी। आणि ड्युरिंग द कोर्स गव्हर्नमेंट ही प्रयत्न करतंय, वेगवेगळ्या पातळीवर चर्चा चालू आहे। ती चर्चेमधून हा प्रश्न सुटेल, त्यामध्ये मी पडू इच्छित नाही आणि ह्या संघर्षामध्ये आम्ही जाऊ इच्छित नाही। परंतु विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेता विद्यापीठानं आणि सर्व महाविद्यालयानं जी तयारी केलेली आहे ती तयारी सक्षम आहे, त्यामध्ये कुठलंही कॉम्प्रोमाइज होणार नाही। विद्यार्थ्यांनी मनामध्ये कुठल्याही प्रोसिजरल एरर्स होतील अशी आज कुठलीही शंका घेऊ नये आणि त्यांनी अभ्यासाला लागावं, चांगल्या पद्धतीने परीक्षा द्यावी। त्यांचं करिअरला आमच्या एक प्राचार्याचा प्रतिनिधी म्हणून, एक टीचर म्हणून मी त्यांना शुभेच्छा देतो। खाली टीचर को छोड़ के हो रहा है, जो टीचर है उनको नहीं चाहिए। म्हणजे मुख्य शिक्षक याच्यात नाहीयेत, परीक्षा होत आहेत, या परीक्षा विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी आवश्यक आहेत का, अशा सगळ्याच विषय आहेत ज्याच्यावर आपण चर्चा केलेली आहे। मात्र कॉम्प्रोमाइज होताना दिसतंय, विद्यार्थी पूर्णपणे बिनधास्तपणे या परीक्षेला सामोरे जाताना दिसत नाहीयेत। जसे आपल्याला 2 विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींनी या ठिकाणी सांगितलं, त्यांच्या मनामध्ये अनेक शंका आहेत। परीक्षा कशा होणार, त्यानंतर त्या उत्तरपत्रिकांची तपासणी कशी होणार, ही संपूर्ण प्रक्रिया कशा प्रकारे पार पाडली जाणार। केवळ आज आणि उद्या मॉकड्रिल केले तर एवढ्या 2 दिवसांच्या मॉकड्रिलवर ही संपूर्ण प्रोसिजर, हजारो विद्यार्थ्यांची परीक्षा योग्य पद्धतीने घेतली जाणार का, अशा अनेक शंका उपस्थित होत आहेत। याची उत्तरं मिळण्यासाठी आपल्याला आता थांबण्या वाचून इलाज नाहीये। आपण बघूया या परीक्षा कशा पार पडतात। ज्यांनी या परीक्षा आयोजित केलेल्या आहेत विद्यापीठाचं असं म्हणणं आहे, प्राचार्यांचं असं म्हणणं आहे, त्यांच्या संघटनांचं की आम्ही या व्यवस्थित पार पाडून दाखवू। विद्यार्थ्यांना शंका आहे, या शंका कायम ठेवून शेवटी आपण आजचा रोखठोक प्रश्न बघूया। आज आम्ही रोखठोक प्रश्न विचारलेला होता, सरकार विद्यार्थ्यांच्या करिअरशी खेळतंय का? आणि बघा लोकांनी याला काय कौल दिलेला आहे। जवळपास 95% लोक म्हणतात की होय, सरकार विद्यार्थ्यांच्या करिअरशी खेळतंय। 2% लोक नाही म्हणतात, तर तितकेच लोक तटस्थ आहेत। या महाराष्ट्रातल्या बहुतांश लोकांना आज असंच वाटतं आहे की सरकार विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळत आहे, किंवा दुष्काळ आणि या विद्यार्थ्यांच्या परीक्षा या दोन्ही मुद्द्याशी साधर्म्य साधताना सध्या आपल्याला दिसतंय। दोन्ही गोष्टी या निसर्ग निर्मित नाही आहेत, या मानव निर्मित आहेत आणि दोन्ही गोष्टींवर उपाययोजना केल्याचा दावा वारंवार सगळ्यांकडून केला जातोय। मात्र तळागाळापर्यंत, शेवटच्या घटकापर्यंत ती पोहोचत नाहीये। दुष्काळाच्या बाबतीत जी परिस्थिती आहे तीच परिस्थिती विद्यार्थ्यांच्या बाबतीत होऊ नये, किमान हा संपाचा दुष्काळ तरी लवकर मिटावा आणि विद्यार्थ्यांना योग्य प्रकारे परीक्षा देता याव्यात अशी आपण अपेक्षा करूया। या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल ताप्ती मुखोपाध्याय, डॉक्टर सिद्धेश्वर गडदे, डॉक्टर मंजुषा मोळवणे, ऋग्वेद नाईक आणि गुरुशील सहानी, तुम्हा 5ही जणांचे धन्यवाद। रोखठोक मध्ये आज इतकंच। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी 24 तास। झी 24 तास, एक पाऊल पुढे।